ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। आज जो व्यक्ती हा संदेश पूर्ण मन लावून ऐकेल त्याचे सर्व दुःख, दारिद्र्य, पीडा, संकट एका मिनिटात जळून राख होऊन जाईल। त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका। हा संदेश मोजून 15 मिनिटे नक्की ऐका। आज स्वामी तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आले आहेत, त्यामुळे हा संदेश लक्ष देऊन ऐका। लवकरच तुमच्या घरात मोठी खुशखबरी येईल आणि त्याने सर्व घर खुश होऊन जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश नक्कीच मिळेल। स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा। स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा, शिंतोडे उडवणारे वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडून जातात। आयुष्यही असंच असतं। तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात। फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। जेव्हा नशीब ढकलून देतो, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा। त्यामुळे स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा। स्वामी म्हणतात, लवकरच जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा मग गैरसमजातून असो, मग नक्की तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल। जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते। साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा। मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही। अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते। म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहायला। जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्यांच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे। तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे। जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात। हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल आणि निंदा नालस्ती करत असेल, कुणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवाळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे। जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा। म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत। बाळा, कधीचा भेटलेला नाहीस, आहेस मला सायंकाळी ये बर का मला भेटायला, माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत। नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे। हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, पंथ, जात, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही, आम्ही याचा विरोध करतो। ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहे, आम्ही नाही। आम्ही सर्वांसाठी आहोत, सर्वांसाठी राहणार आहोत, एवढंच मात्र निश्चित आहे। स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी। फक्त माझे नाव घेत राहा, की कोणीही तुझं काहीही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत। घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नकोस आणि श्रीमंती समजू अजिबात नकोस। घरातील म्हातारी माणसं हसताना दिसले ना की समजा की ते घर श्रीमंताचं आहे आणि श्रीमंताचे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे। काही लोकांना वाटतं संपला आता हा आणि उठला याचा बाजार, आणि मग अरे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार। ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात, एवढं निश्चित आहे, आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात। प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात नाही
काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एखादा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे, आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामींवर भक्तीवर ठाम विश्वास असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्कीच स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना, तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजोमय कांती, अजाहू बाहू कोपणी छाटी आणि नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग संकट येऊ दे आणि तू आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार साथ देता नाहीत आणि ते पड काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस. मी तुझ्यासाठी आणि इथे बसलोय. मी बहु अन्यायी परी घातले, आपल्या पायी क्षमा करूनी, लवलाई उभय द्यावे मज दिना. श्री स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. हाय का नाही, काळजी नको. काळजी करायला स्वामी महाराज आहेत. स्वामी जर आपल्या पाठीशी असले तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत. आणि ते सांगत आहेत, बाळा, कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित. आम्ही तुम्हाला सांगतो, जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याची चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्ता सदैव राखतात. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ दिशा मिळतो आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा, त्यांच्यावर काय बिचत आहे. आणि हे इतरांची मनं जिंकून जा. हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. प्रत्येकाचं मन जिंकत चला. आपण गोरगरिबीत अडवलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चित आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधी कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. मग प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. म्हणून एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींशी मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव द्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी खूप संकटात आहे हो, मी जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व करतील. आणि एकाच आशेवर लवकर संकट मुक्त करा. स्वामी आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा आणि नवीन पावलावर आणि तुमच्या आमच्या पाठीवरचा जो हात आहे ना त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. हे सुद्धा रडणार नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला रडवलंय ना ते कर्माचा सिद्धांत आहे. बाळा, हा चिंता नसावी आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ आजूबाजूला. माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना ती माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. बरं, तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस.
मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो, ते तुलाच कळत नाही. आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्व काळ दिसत असतात. आणि ती माझीच लीला आहे. तुमची इच्छा अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर आणि वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा, 18 दिवसांची सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 आणि 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढे संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का? तुला असे स्वामी म्हणत आहेत आणि कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मग तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी गंभीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल बरं, उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटाचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देवदेव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचंय. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात, त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ, वेळ तुझीच आहे, एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा तुम्ही जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि तुम्ही नक्कीच माझ्यासाठी सर्व काही करत आहेत आणि मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या, कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटमध्ये जात असतं आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटातून धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात. आपल्यासाठी सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि प्रेमाने म्हणा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचे कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कौतुक करो व टीका लाभ आहे. कौतुक प्रेरणा देते, टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते
आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते, एवढे मात्र नक्कीच खरे आहे. आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे, जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाट्याला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एक, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी हे आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे आपण जन्मताच आज ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाने त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत हे लक्षात घ्या, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि एवढे मात्र निश्चित आहे मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. म्हणून आपल्याला स्वामी सांगत आहेत की काळ कधी आणि कोणाला काय रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते. खरं नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव. बरं, श्रीरामांना रात्रीचे राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एवढे मात्र निश्चित आहे, म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित. म्हणून अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये, अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणारही आहे. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. म्हणून आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणी या काळामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय आणि त्याचा अर्थ होत असतो आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही त्याविषयी नक्कीच तुम्ही मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच हे समजावायला वेळ मिळेल की तुम्ही नक्कीच समजाल दोष लपवला की जो मोठा होत असतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका.
दोष लपू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावराल. जाल पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. म्हणून एवढं तुम्ही निश्चितपणे ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर मित्रांनो भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत नक्कीच होत असते. म्हणून हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्यही शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून असते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्यांच्यामध्ये नक्कीच सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहे. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेला आहे एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुम्हाला जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. आणि स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो आणि मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी ज्याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कोणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, उचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना ते सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हे सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता येत नाही तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशानेपेक्षा खूप मोठं असतं. बरं, म्हणून माणुसकीनं मोल ओळखायला शिका आणि पैशांचे मोल हे खूप मोठं असतं. आपल्यापेक्षा एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्या सोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगला विचार आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी तुमच्याबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यावर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे, हा कुणावरही येऊ शकतो.
म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच या संदेशाला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही सर्व काही मिळवू शकता, फक्त तुम्हाला आकर्षणाचा नियम माहिती व्हावा. तुम्ही जे देत असता त्याचेच प्रतिबिंब तुमच्या भावनांमध्ये उमटत असते. म्हणून आयुष्यातील महत्त्वाच्या बाबतीत तुम्ही चांगल्या भावना देत आहात की वाईट हे तुम्ही आत्ताही सांगू शकता. आयुष्यातील प्रत्येक विषयाबाबत, उदाहरणार्थ पैसा, आरोग्य, नोकरी, नाती, हे सारे काही म्हणजे तुम्ही या प्रत्येक बाबीला जे देता त्याचेच प्रतिबिंब असते. म्हणून तुम्ही जेव्हा पैशांबद्दल विचार करता तेव्हा त्या पैशांबद्दल तुमच्या काय भावना आहेत ते प्रतिबिंबित होते. आणि पैशांबद्दल विचार करताना तुमच्या मनात पैसे नसल्याबद्दल वाईट भावना असतील तर तुमच्या भोवती तशीच नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल. पैसे नसण्याचाच अनुभव तुमच्या वाट्याला येईल, कारण तुमच्या मनात नकारात्मक भावना आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा तुमच्या नोकरीबद्दल विचार करता, तुमच्या भावनाच तुम्हाला सांगतात की कशा प्रकारचे नोकरी तुम्ही करणार आहात. आणि नोकरीबद्दल तुमच्या मनात जर सकारात्मक भावना असतील तर तुम्हाला नोकरीत सकारात्मक परिस्थिती अनुभवता येईल, कारण तशाच सकारात्मक भावना तुम्ही व्यक्त करत आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबांबद्दल, आरोग्यांबद्दल किंवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करत असता तेव्हा तुम्हाला काय परत मिळणार आहे ते तुमच्या भावना सांगत असतात. म्हणून तुमच्या भावना आणि मूड याबद्दल जागरूक राहा, कारण तुमच्या अदृश्य भावना आणि दृश्य जग यात एक प्रकारचे बंधन आहे. आयुष्य काही असते, सरळ नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. आयुष्य तुमचा आवाज असते. आयुष्यातील प्रत्येक भाग हा तुमचा जणू आवाज असते. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार असता. तुमच्या आयुष्याच्या कथेचे तुम्हीच लेखक असता. तुमच्या आयुष्यरूपी चित्रपटाचे तुम्हीच दिग्दर्शक असता. आणि तुमचे आयुष्य कसे असेल हे तुम्हीच ठरवत असता. म्हणून तुम्ही जे देता त्यावरून ते ठरत असते. म्हणून तुम्हाला जाणवू शकतात असे भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजेच आयुष्यात तुम्ही किती उंची गाठू शकता याला काही मर्यादा नसतात. नकारात्मक भावनांच्याही कितीतरी पातळ्या असतात आणि त्या पातळ्या तुम्ही नक्कीच गोठू शकतात, पण या पातळ्यांना मर्यादा असतात. त्यापुढे तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यामुळे तुम्हाला चांगल्या भावनाच निवडाव्या लागतात. आणि चांगल्या भावनांमुळे चांगले वाईट व वाईट भावनांमुळे वाईट वाटते. हा काही अपघात नाही. प्रेम ही आयुष्यातील सर्वोच्च शक्ती आहे. ती तुम्हाला साथ घालत असते आणि आकर्षित करत असते व त्यामुळेच तुम्ही जसे आयुष्य जगले पाहिजे तसेच जगू शकता. आणि नकारात्मक भावनांमधूनही प्रेम तुम्हाला साथ घालत असते, कारण आयुष्यातील सकारात्मक आवेगातून तुम्ही दूर गेले आहात असे ते तुम्हाला जाणवू देत असते. म्हणून तुमच्या भावना कशा आहेत यावरच सारे तुमचे काही अवलंबून असते. तुमच्या भावना कशा आहेत यावरच तुमच्या आयुष्यातील सारे काही नक्कीच अवलंबून असणार आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा तुमच्या भावनांवर अवलंबून असतो. तुमच्या भावना ही एकच गोष्ट तुमच्या आयुष्यातील प्रेरणादायी स्रोत असते. तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे ते तुम्हाला हवेसे वाटते, कारण त्यावरच तुमचे प्रेम असते आणि ते मिळाल्याने तुम्हाला छान वाटणार असते. तुम्हाला आयुष्यात जे काही नको असते ते त्यांच्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. म्हणून नको असते नक्कीच घ्या. तुम्हाला चांगले आरोग्य हवे असते, कारण आरोग्यदायी जीवन जगणे तुम्हाला आवडते. आणि आजारी असणे वाईट असते. तुम्हाला पैसे हवे असतात, कारण खरेदी करण्यातून आनंद मिळतो, आवडत्या गोष्टी मिळतात. तुम्हाला चांगली नाती हवी असतात, कारण त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असतो. आणि वाईट नातेसंबंधांमुळे तुम्हाला वाईट वाटणार असते. म्हणून तुम्हाला आनंद हवा असतो, कारण त्यातून तुम्हाला चांगले वाटणार असते. आणि आनंदासाठी अभावी वाईट वाटणार असते. म्हणून मित्रांनो, वाईट भावना तुम्हाला नको असलेली गोष्ट, वाईट भावना तुम्हाला नको त्या गोष्टी जास्त प्रमाणात देत असते. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या चांगल्या गोष्टींनी प्रेरित झालेल्या असतात. तुम्हाला हव्या असलेल्या चांगल्या गोष्टी तुम्ही कशा मिळवणार? चांगल्या भावनांमधून. पैशांना तुम्ही हवे आहात, आरोग्याला तुम्ही हवे आहात, आनंदाला तुम्ही हवे आहात. सगळ्या तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींना तुम्ही हवे आहात आणि तुमच्या आयुष्यात येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण तुम्हाला देखील चांगल्या भावना या धाव्या लागतील आणि तरच या गोष्टी तुमच्याकडे येतील. आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काही लढा किंवा झगडा करण्याची गरज नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते फक्त आणि फक्त चांगल्या भावना जोपासत प्रेम व्यक्त करणे आणि त्यातूनच तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार आहे. म्हणून चांगल्या भावना तुम्हाला जे हवे आहे ते जास्त प्रमाणात असणे आणि चांगल्या भावना तुम्हाला मिळत असतात आणि तुम्हाला जे जे हवे आहे ते तुम्हाला त्यातून भरपूर काही प्रकट होत असते. म्हणून तुमच्या चांगल्या भावना
प्रेमाच्या आवेगाला पकडून ठेवतात. हीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची शक्ती आहे. तुम्हाला तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की तुम्हाला जे हवे आहे त्यासाठीचा मार्ग कोणता आहे, आणि तुमच्या चांगल्या भावना तुम्हाला सांगतात की जेव्हा तुम्हाला चांगले वाटत असते तेव्हा आयुष्यही चांगले असते. मग त्यासाठी प्रथम तुम्हाला चांगल्या भावना व्यक्त कराव्या लागतील. तुम्ही आयुष्यभर स्वतःला असे म्हणत असाल की मला चांगले घर मिळाल्यावर मी आनंदी होईन, मला नोकरी किंवा बढती मिळाल्यावर मी आनंदी होईल, मुले कॉलेजमध्ये जाऊ लागली की मी आनंदी होईल, पैसे आल्यावर मी आनंदी होईल, प्रवास करायला मिळाला तर मी आनंदी होईल, मला व्यवसायात यश मिळाले तर मी आनंदी होईल. तर या गोष्टी तुम्हाला कधीच मिळणार नाहीत, कारण असा विचार करणे म्हणजे आनंदाच्या प्रेमाच्या भावनेला आव्हान देणे आहे. असे विचार आकर्षणाच्या नियमाला आव्हान देतात. सगळ्यात आधी तुम्ही आनंदी असले पाहिजे आणि आनंद देत राहिले पाहिजे. त्यातूनच तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी मिळतील आणि दुसऱ्या कोणत्याही मार्गाने हे होणार नाही. कारण तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दिले पाहिजे. तुमच्या भावनांवर तुमचा ताबा असायला पाहिजे. प्रेमाचे तुम्ही ऐकले पाहिजे आणि हाच प्रेमाचा आवेग तुम्हाला जे हवे ते परत मिळवून देईल हे लक्षात घ्या. आणि यात मग नक्कीच महत्त्वाचे मुद्दे आहेत की एका क्षणी तुमच्या भावना काय आहेत हे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे असते, कारण त्यावर तुमचे आयुष्य घडत असते आणि तुमच्या भावना तुमच्या विचारांमधील व शब्दांमधील ताकद असतात आणि तुम्हाला काय वाटते तेच महत्त्वाचे असते. सगळ्या चांगल्या भावना प्रेमातूनच उत्पन्न होतात आणि सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावातूनच निर्माण होतात. म्हणून प्रेमाच्या आवेगामुळे सर्व चांगल्या भावना तुमच्यात बांधून राहतात, कारण प्रेम हा सर्व चांगल्या भावनांचा स्रोत असतो. तुमचे ज्या गोष्टीवर प्रेम आहे त्याचा विचार करून तुमच्या चांगल्या भावनांची तीव्रता वाढवा आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सतत मोजत राहा. तुम्हाला खूप छान वाटेपर्यंत आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल तुम्हाला कसे वाटते ते तुम्ही जे देत असता त्यांचे तंतोतंत प्रतिबिंब असते. आयुष्य काही असेच घडत नसते. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक विषय हा तुमचा कौल असतो आणि तुम्ही जे देता त्यावरूनच हा कौल लागत असतो. म्हणून चांगल्या भावनांचे असंख्य स्तर असतात. म्हणजेच तुम्हाला जे मिळत असते त्यालाही अंत नसतो आणि तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्यांनाही तुम्ही हवे असता. म्हणून पैशांना तुम्ही हवे असता, आरोग्याला तुम्ही हवे असता आणि आनंदालाही तुम्ही हवे असता. म्हणून आयुष्यातील परिस्थिती बदलण्यासाठी झगडा करू नका. तुमच्या चांगल्या भावनांमधून प्रेम व्यक्त करा आणि तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. आधी तुम्ही चांगल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. तुम्ही आनंदी असले पाहिजे, आनंद दिला पाहिजे. त्यातूनच तुम्हाला आनंदी गोष्टी मिळतील. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही आधी दिले पाहिजे. दिले तरच ते तुम्हाला मिळणार आहे. मग आता भावनांच्या लहरी कशा काम करतात तुम्हाला जर ते जाणवू शकते तर तुम्ही ते मिळवूही शकतात. म्हणून विश्वातील सारे काही चुंबकीय असते आणि सगळ्या चुंबकीय लहर असते. तुमच्या भावना आणि विचारांना सुद्धा या चुंबकीय लहरी असतात. चांगल्या भावना म्हणजेच तुम्ही प्रेमाच्या सकारात्मक लहरींवर आहात आणि वाईट भावना म्हणजे तुम्ही वाईट लहरींवर आहात. तुम्हाला जसे वाटत असते चांगले किंवा वाईट त्यावर तुमची लहर ठरत असते आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही माणसे, कार्यक्रम, परिस्थिती यांना आकर्षित करू शकता. तुम्हाला खूप उत्साही वाटत असेल तर मग तुमच्या या उत्साहाची लहर तशीच उत्साही माणसे, परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुमच्या भीतीची लहर तसेच घाबरट माणसे, भीतीदायक परिस्थिती आणि गोष्टी यांना आकर्षित करेल. म्हणून तुमच्या या लहरींबद्दल तुमच्या मनात जराही शंका नको, कारण तुम्हाला त्यानुसारच अनुभव येतात आणि तुम्ही ही लहरी कधीही बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांमध्येही बदल करावा लागेल आणि मग तुम्ही सकारात्मक असाल तर तुमच्या भोवतालचेही ते सारे काही देखील बदलून जाईल. तुमच्या आयुष्यातील कोणतीही परिस्थिती तुम्ही घ्या, या परिस्थितीतून काहीही निष्पन्न होऊ शकते. कोणत्याही प्रकारचे निष्पन्न असू शकते, कारण त्या परिस्थितीबद्दल तुमच्या भावना काहीही असू शकतात. एखादे नाते आनंद, जोशपूर्ण, उत्साह, समाधानकारक आणि प्रत्येक चांगल्या भावनेच्या लहरींनी भारलेले असू शकते. म्हणून एखादे नाते बोरिंग, कंटाळवाणे, त्रासदायक, काळजी वाटायला लावणारे, उदासवाणे असू शकते. वाईट भावनांच्या लहरी भरलेले असू शकते आणि या नात्याचे काहीही फलित असू शकते. म्हणून तुम्ही तुमच्या भावना ज्या प्रकारच्या आहेत तसेच नाते तुम्हाला मिळते आणि ज्या भावना तुम्ही देता तसेच भावना त्या नात्यांमधून तुम्हाला अनुभवायला मिळतात. म्हणून तुम्हाला या नात्यांबद्दल बहुतेक वेळा आनंदी वाटत असेल. तुम्ही प्रेम व्यक्त करत असाल तर तुम्हाला तसेच आनंद देणारे व उत्साही नाते मिळेल, कारण तुमच्या मनात तशा लहरी असतात. आणि भावनांमधील बदल म्हणजे नशिबातील बदल. भावनांच्या लहरींची यादी एकदा बघा आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात
या काय होते आहे आणि याला महत्त्व नाही. मग भावनांच्या अनेक लहरी असतात. तुमच्या भावनांवरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक बाबीतल्या निष्पत्तीचा अंदाज येऊ शकतो. मग तुमच्या पैशांबद्दल उत्साही, आनंदी, आशादायी, दुःखी, भीती, उदासीन वाटू शकते आणि तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल अतिउत्साह, ध्येयाने झपाटले पण आनंददायी, नामोहरम झाल्यासारखे किंवा रागाची भावना वाटू शकते. या सर्व विविध प्रकारच्या लहरी आहेत आणि यापैकी जी कोणती लहर तुमची असेल तसे आज भावनांचा अनुभव तुम्हाला येईल. म्हणून प्रेम, कृतज्ञता, आनंद, हुरूप, उत्साह, उत्कटता, समाधान आणि आशा या गोष्टी तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात ठेवल्या पाहिजे. आणि या क्रोध, चिडचिडपणा, कंटाळा, काळजी, निराशा, टीका या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. तुम्हाला प्रवास करण्याची इच्छा असेल पण तुम्हाला जर पैसे नसल्याबद्दल खिन्न वाटत असेल तर प्रवासाबद्दलच तुम्ही फारसे उत्सुक नसता. उत्सुकता वाटणे म्हणजे तुम्ही अनुत्सुकतेच्या लहरीवर आहात असा अर्थ होतो. यामुळे तुम्ही प्रवास करू शकणार नाहीत आणि जोपर्यंत ही भावना तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला तशीच परिस्थिती मिळत राहील. प्रेमाचा आवेग मात्र प्रवाशांबद्दलची सारी परिस्थिती बदलेल, पण त्यासाठी तुम्हाला सकारात्मक लहर जोपासली पाहिजे. एखाद्या परिस्थितीबद्दल विचार करण्याची पद्धत तुम्हाला बदलता तेव्हा तुमच्या वेगळी भावना जाणवत असते आणि तुम्ही भावनेच्या वेगळ्या लहरी असता आणि ही परिस्थिती नक्कीच बदलते. जर काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तुम्ही ते बदलू शकता. या गोष्टीला कधीही उशीर होत नाही, कारण तुम्ही तुमच्या भावना कधीही बदलू शकता आणि तुम्हाला जे आवडते ते मिळवण्यासाठी, जे आवडते त्यासाठी बदल करायला विषय कोणताही असो, तुमच्या भावना बदलणे महत्त्वाचे आहे. विश्वातील गुप्त गोष्टींचा माहिती हवी असेल तर ऊर्जा लहरी आणि कंपने यांच्यातील बाबतीत विचार तुम्ही केलाच पाहिजे आणि आपोआप होत राहील. या भावनेपासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खूप लोकांना चांगल्या भावनांची शक्ती माहीत नसते आणि त्यामुळे त्यांच्या भावना म्हणजेच प्रतिसाद आणि प्रतिक्रियेच्या रूपात व्यक्त होतात. आपोआप होत राहील अशा त्यांची भावना असते. ही माणसे हेतुपूर्वक आपल्या भावनांवर ताबा मिळवताना दिसत नाहीत. काही चांगले झाले की त्यांना चांगले वाटते, काही वाईट झाले की त्यांना वाईट वाटते. त्यांच्या भावनात या परिस्थितीला कारणीभूत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि एखाद्या परिस्थितीला ते नकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देतात आणि नकारात्मकताच दिल्यामुळे त्यांना पुन्हा नकारात्मक परिस्थितीच मिळते. या चक्रामध्ये ते अडकून पडतात आणि त्यांचे आयुष्य त्याच वर्तुळात फिरत राहते. भरकटल्यासारखे, चक्रात अडकल्यासारखे त्यांचे आयुष्य होते आणि त्यांचे आयुष्य बदलू शकते हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांनी त्यांच्या भावनांच्या लहरी बदलणे गरजेचे असते. तुमच्यासोबत काय घडते ते महत्त्वाचे नाही, पण या परिस्थितीला तुम्ही सामोरे कसे जाता यावर सारे अवलंबून असते. म्हणून तुमच्याकडे जर पुरेसे पैसे नसतील तर अर्थात तुम्हाला पैशांबद्दल चांगले वाटणार नाही, पण तुमची आर्थिक परिस्थिती तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही पैशाबद्दलच्या तुमच्या भावना बदलणार नाहीत. कारण तुम्ही त्याबद्दल नकारात्मक लहरीहून आहात आणि त्यामुळे नकारात्मक पद्धतीतीच तुमच्या वाट्याला येईल. मग ती मोठी बिले असोत किंवा तुमच्या वस्तू नादुरुस्त होणे असो, या परिस्थितीमुळे तुमचे खर्च वाढत राहतील आणि एका मोठ्या बिलाकडे तुम्ही जेव्हा निराशेने बघाल तेव्हा तुम्ही नकारात्मक भावना देत असाल आणि यामुळे तुमच्याकडे आणखी नकारात्मक परिस्थिती येत जाईल. आणि प्रत्येक सेकंद ही तुमचे आयुष्य बदलण्याची सुवर्ण संधी असते, कारण कोणत्याही क्षणी तुम्ही तुमच्या भावना बदलू शकता आणि तुम्हाला आधी काय वाटत होते याला महत्त्व नसते. तुम्ही कोणत्या चुका केल्या याला महत्त्व नसते. तुमच्या विचारांनी पद्धत जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमच्या लहरी आणि तरी बदलतात आणि आकर्षणाचा नियम तुम्हाला तसाच प्रतिसाद देतो. तुमच्या जाणीवांची पद्धत तुम्ही बदलता तेव्हा भूतकाळ मागे सरलेला असतो. तुमच्या भावनांची पद्धत तुम्ही बदलता तेव्हा तुमचे आयुष्यही बदलते. म्हणून पश्चाताप करण्यात एकही क्षण वाया घालवू नका, कारण पूर्वीच्या चुकांबद्दल विचार करत राहणे म्हणजे स्वतःला संसर्ग होऊ देण्यासारखेच असते आणि स्वतःला संसर्ग तुम्ही कधीच होऊ द्यायचा नसतो. प्रेमाच्या आवेगासाठी कोणतीही कारणे अजिबात देऊ नका. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींची तुम्ही तुमचे आयुष्य भरलेले नसेल तर मग त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चांगले नाही किंवा प्रेमळ माणूस नाहीत. आपल्या आयुष्याचा हेतू हा असतो की नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडावे आणि प्रेमाची निवड करावी. मात्र प्रश्न असा आहे की बहुतेक माणसे प्रेम करतात पण बहुतांशी वेळा प्रेमच व्यक्त करत नाही. सगळे सकारात्मक आवेग त्यांच्या आयुष्यात येतील इतपत प्रेम ही माणसे व्यक्तच करत नाहीत. विचार करा, एका क्षणी तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही एक छानशी मिठी मारता, पण दुसऱ्या क्षणी तुम्ही हे प्रेम द्यायचे थांबवता. जेव्हा तुम्हाला तुमची किल्ली मिळत नसते किंवा तुम्ही वाहतुकीमध्ये कोळंबलेले असता किंवा तुम्हाला तुमची कार पार्क करण्यासाठी जागा मिळत नसते आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही हसता, तेव्हा तुम्ही प्रेम देत असता.
आणि मग जेव्हा खाण्याच्या ठिकाणी तुमचा आवडता पदार्थ संपलेला असतो तेव्हा तुम्ही खिन्न होता आणि प्रेम द्यायचे थांबवता. म्हणून आठवड्याचा शेवट जवळ आला की तुम्ही प्रेम देता आणि मग तुमची बिले आणि मग तुम्ही प्रेम द्यायचे थांबता. आणि हे असेच दिवसभर सुरू राहिले. तुम्ही प्रेम देता आणि मग प्रेम द्यायचे थांबवता, प्रेम देता आणि प्रेम देण्याचे थांबवता. एका क्षणी प्रेम देता आणि दुसऱ्या क्षणी थांबवता. मग तुम्ही एकतर प्रेम देऊन प्रेमाचा आवेग काबूत ठेवू शकता किंवा नाही. तुम्ही का प्रेम केले नाही याची कारणे सांगून तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवू शकत नाही. कारण सांगणे आणि समर्थन करणे यामुळे आणखी नकारात्मक गोष्टी घडत जातात. तुम्ही जेव्हा प्रेम का केले नाही याचे कारण देता तुम्हाला तशीच नकारात्मकता जाणवत राहते आणि त्यामुळे तुम्ही तेच जास्त देत राहता. राग धरून ठेवणे म्हणजे जळता निखारा हातात घेऊन तो दुसऱ्यांच्या अंगावर भिरकवण्यासारखे असते. यात तुम्ही स्वतःलाही दुखापत नक्कीच करून घेता. म्हणून एखाद्या भेटीच्या वेळी काही गडबड झाल्यामुळे तुम्ही जर त्रासून गेला असाल आणि जर तुम्ही यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीला दोष देत असाल तर मग तुम्ही दोष स्वतःच्या प्रेम न देण्यासाठी कारण देत असता. पण आकर्षणाचा नियम फक्त तेच देतो जे तुम्ही देता. त्यामुळे तुम्ही जर दोष देत असाल तर तुम्हालाही तशीच परिस्थिती अनुभवायला मिळेल. त्याच माणसांकडून अशी परिस्थिती उद्भवली असे नाही, पण अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता मात्र नक्की आहे. आणि प्रेमाच्या नियमासाठी कोणतीही कारणे देऊ नयेत. तुम्हाला तेच मिळेल जे तुम्ही नक्कीच द्याल. म्हणून प्रत्येक लहान गोष्टी ही महत्त्वाची असते. दोष, टीका, चुका काढणे आणि तक्रारी करत राहणे हे सारे नकारात्मकतेचे प्रकार आहेत. या साऱ्यांमुळे खूप समस्या निर्माण होतात आणि प्रत्येक छोट्या तक्रारीसोबत आणि टीकेच्या प्रत्येक क्षणासोबत तुम्ही नकारात्मकता देत असता. वातावरण, वाहतूक, सरकार, तुमच्या जोडीदार, मुले, पालक, लांब रांगा, आर्थिक परिस्थिती, अन्न, तुमचे शरीर, तुमचे काम, ग्राहक, व्यवसाय, किमती, आवाज आणि सेवा या सर्व खूप छोट्या नुकसान न करणाऱ्या गोष्टी आहेत. पण त्या सर्व तुमच्याकडे येतात त्या खूप नकारात्मकता घेऊन. म्हणून भयानक, वाईट, त्रासदायक, तापदायक हे सारे शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाका. कारण जेव्हा तुम्ही हे शब्द बोलता तेव्हा ते खूप तीव्र भावनांपोटी येतात आणि जेव्हा तुम्ही हे बोलता तेव्हा ते तुमच्याकडे परत येतात. आणि याचा अर्थ तुम्ही हे शब्द तुमच्या भोवती आयुष्यभरासाठी चिटकवून घेता. आणि छान, मस्त, उत्तम, सुंदर असे शब्द वापरणे एक चांगली कल्पना आहे असे तुम्हाला वाटत नाही का? मग तुमचे ज्यावर प्रेम आहे आणि तुम्हाला जे हवे आहे ते सारे काही तुम्ही मिळवू शकता. पण तुम्हाला प्रेमाशी करार करावा लागेल आणि त्यांचाच अर्थ कोणतेही कारण देऊन चालणार नाही. कारणे आणि समर्थन तुम्हाला जे हवे ते मिळवून देण्यास प्रतिबंध करतात. एक छान आयुष्य जगायलाही कारणे अडथळे निर्माण करतात. आपण जे काही इतरांच्या आयुष्यात देतो तेच आपल्याकडे पुन्हा येते. म्हणून दुकानदाराकडे तुम्ही काही तक्रार केली आणि मग काही तासातच तुमचा कुत्रा खूप भुंकत आहे अशी तक्रार करण्यासाठी तुमच्या शेजारच्या तुम्हाला फोन येतो आणि या दोन्हींचा दुवा तुमच्या ध्यानात येत नाही. आणि एखाद्या मित्राला तुम्ही दुपारी भेटता आणि तुमच्या दोघांचा मित्र असलेल्या एका व्यक्तीबद्दल नकारात्मक बोलू लागता. मग तुम्ही कामावर गेलात की तुम्हाला तुमच्या ग्राहकांबद्दल एक मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. याहींमधला दुवा तुमच्या लक्षात येत नाही. रात्री जेवताना बातम्यांमधील काही नकारात्मक गोष्टींबद्दल तुम्ही बोलता आणि रात्री तुमच्या पोटात दुखते. यातलाही दुवा तुमच्या लक्षात येत नाही. मग रस्त्यावरून चालताना कोणाची वस्तू पडली आणि तुम्ही त्या व्यक्तीला ती उचलायला मदत केली तर 10 मिनिटातच तुम्हाला नकारात्मक अनुभव येतो. आणि सुपरमार्केटच्या दारापाशी तुम्हाला तुमच्या गाडीसाठी जागाच मिळत नाही. तुम्ही मोठ्या आनंदाने तुमच्या मुलाला गृहपाठ करायला मदत करता आणि दुसऱ्या दिवशी कराचा परतावा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतो. मात्र हा दुवा तुमच्या लक्षात येत नाही. एका मित्राला तुम्ही मदत करता आणि त्याच आठवड्यात तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला एखाद्या खेळाच्या स्पर्धेची 2 तिकीटं मोफत मिळतात. हा दुवा तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती आणि क्षणी तुम्हाला तेच मिळत असते जे तुम्ही देत असता. तुम्ही हा दुवा ओळखा आणि ओळखू नका. काहीही नसताना काहीच तयार होत नाही. साऱ्या गोष्टी या आतून येत असतात. मध्ये टिपिंग पॉईंट असतो. तुम्ही जर नकारात्मक भावनांपेक्षा सकारात्मक विचार आणि भावना जास्त दिल्यात तर तुम्ही टिपिंग पॉईंट जवळ पोहोचलेले असता. तुम्ही 51% जरी सकारात्मक विचार आणि चांगल्या भावना दिल्यात तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात वर चढत जाता. आणि त्यामागे कारण आहे. तुम्ही प्रेम देता तेव्हा ते परत तुमच्याकडे येताना केवळ सकारात्मक परिस्थितीच घेऊन येत नाही तर ते तुमच्या आयुष्यात परत येते जास्त प्रेम आणि सकारात्मकता घेऊन. ही नवीन सकारात्मकता आणखी सकारात्मक गोष्टी आकर्षित करते. याने तुम्हाला आयुष्यातील प्रेम आणि सकारात्मकताही अधिक वाढते. आणि हे असेच होत राहते. सारे काही चुंबकाप्रमाणे असते आणि जेव्हा काही चांगले तुमच्याकडे येते ते चुंबकाप्रमाणे इतर सकारात्मक गोष्टींनाही आकर्षित करते. म्हणून तुमचे नशीब चांगले आहे किंवा चांगले दिवस आलेत असे तुम्ही जेव्हा म्हणता
तेव्हा तुम्हाला याचा अनुभव आला असेल. आणि जेव्हा सतत एकामागोमाग एक अशा चांगल्या गोष्टी होत जातात, जेव्हा एका चांगल्या गोष्टीनंतर दुसरी चांगली गोष्ट घडत जाते आणि चांगल्याच गोष्टी घडत राहतात, यामागचे कारण असे असते की तुम्ही नकारात्मकतेऐवजी खूप प्रेम व्यक्त केलेले असते आणि हे प्रेम तुमच्याकडे परतते. ते अधिक प्रेम घेऊन यामुळे अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. याच्या उलट होत असते देखील तुम्ही अनुभवले असेल. अशा वेळी सारे काही चुकत जाते आणि मग इतर साऱ्याच गोष्टी चुकून जातात. अशी वेळ येते कारण तुम्ही प्रेमाऐवजी नकारात्मकता व्यक्त केलेली असते आणि ही नकारात्मकता तुमच्याकडे येते, ती नकारात्मकतेत आणखी भर घालते. अशा वेळी तुम्ही बॅड पॅच सुरू झाला म्हणजे असे म्हणता, पण याच्या नशिबाशी काही संबंध नसतो. आकर्षणाचा नियम तुमच्या आयुष्यात आपले काम जोरात करत असतो. हा चांगला किंवा वाईट काळ म्हणजे तुम्ही देत असलेल्या सकारात्मक किंवा नकारात्मकतेचे फलित असते. चांगल्या नशिबाचे किंवा वाईट काळाचे एकमेव कारण म्हणजे कोणत्या तरी एक क्षणी तुम्ही भावनांच्या त्या पट्टीवर चढलेले असता आणि तुम्ही एका उत्साहपूर्ण आयुष्याला जगू शकता आणि सर्व प्रकारच्या नुकसानापासून सुरक्षित तुम्ही राहू शकता. तुमच्याकडे सकारात्मक आवेग असला तर चांगली परिस्थिती आणि चांगले दिवस तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात, हे मात्र निश्चित. आणि आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की तुमच्या विचारांद्वारे 51% प्रेम द्यायचे आणि मिळणाऱ्या अनुभवांची पातळी काहीशी वाढवायची. आणि एकदा तुम्ही सकारात्मकतेच्या उच्च स्तरावर पोहोचलात की तुमच्याकडे येणारे प्रेम हे द्विगुणित होऊन जाते आणि आकर्षणाच्या कायद्यानुसार ते पुन्हा पुन्हा येतच राहते. म्हणून अचानक तुम्हाला या चांगल्या गोष्टींचा एक वेग आणि अधिक प्रमाण जाणवू लागते. नकारात्मक गोष्टी तुमच्याकडे येण्याच्याऐवजी चांगल्या गोष्टी येण्याचे प्रमाण वाढत जाते आणि आयुष्य हे असेच असले पाहिजे. तुम्ही दररोज सकाळी जेव्हा उठता त्या दिवसाच्या उच्च बिंदूवर असता. एक मार्ग तुम्हाला खूप छान दिवस देतो आणि दुसरा मार्ग समस्यांनी भरलेला दिवस पुढे येऊन येतो. म्हणून तुम्हाला कसा दिवस हवा आहे हे ठरवणारे तुम्ही असता आणि तुमच्या भावना कशा आहेत यावर सारे अवलंबून असते. जे तुम्हाला वाटत असते तेच तुम्ही देत असता आणि अर्थातच तेच तुम्हाला परत मिळते. म्हणून तुम्ही जिथे जाल तिथे या गोष्टी तुमच्या भोवतालीच असतील. दिवसाची सुरुवात झाल्यावर तुम्हाला आनंदी वाटत असेल तर तुमचा दिवस साहजिकच खूप छान जातो. पण दिवसाची सुरुवातच जर उदासवाण्या मूडने झाली आणि हा मूड बदलण्यासाठी तुम्ही काही केले नाही तर तुमचा दिवस अजिबात चांगला जाणार नाही. म्हणून एका दिवसातील चांगल्या भावना केवळ तुमचा दिवसच बदलून टाकतात असे नाही, तर तुमचा उद्याचा दिवस आणि अख्खे आयुष्यच बदलून टाकतात. फक्त या चांगल्या भावना सातत्याने तुमच्या मनात यायला हव्या आणि त्याच भावना मनात ठेवूनच तुम्ही रात्री झोपी जायला हवे. म्हणजे तुमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही अशीच चांगल्या पद्धतीने होते आणि जितक्या तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या भावना मनात ठेवाल त्या द्विगुणित होत जातील आणि दिवसामागून दिवस गेले तरी आकर्षणाच्या नियमानुसार त्या वाढत जातील. तुमचे आयुष्य भरत जाईल. म्हणून आजसाठी जगा, गेलेल्या दिवसासाठी जगू नका, उद्यासाठी जगू नका. फक्त आजचा महत्त्वाचा आहे आणि आजचे क्षण जगा, उद्यासाठी थांबू नका. बरेच लोक आजमध्येच जगत नाहीत, त्यांना सतत भविष्याची चिंता सतावत असते. मात्र आपण आज कसे जगतो त्यावरच आपला उद्या अवलंबून असतो. आज तुमच्या भावना कशा आहेत याला महत्त्व आहे, कारण हीच एक गोष्ट तुमचे भविष्य ठरवते. नवीन भविष्य, नवीन आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट दिवस एक संधी देऊन येत असतो आणि कारण या प्रत्येक दिवशी तुम्ही एक पातळी गाठत असता आणि कोणत्याही एका दिवशी तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता. तुमच्या भावनांच्या आधारे तुम्ही भविष्य बदलू शकता आणि चांगल्या भावनांचा समतोल साधला की प्रेमाचा आवेग तुमचे आयुष्य इतक्या वेगाने बदलून टाकतो की तुमचा विश्वास बसत नाही की आपले आयुष्य एवढ्या वेगाने कसे बदलले. म्हणून विश्वातील प्रत्येक गोष्टीत चुंबकत्व असते आणि प्रत्येकाला चुंबकीय लहरी असतात. यात तुमचे विचार आणि भावनाही समाविष्ट असतात आणि तुमच्या ज्या काही भावना असतील चांगल्या किंवा वाईट यावरच तुमच्या लहरी अवलंबून असतात आणि त्यातून तुम्ही जी माणसे, कार्यक्रम, परिस्थिती यांना आकर्षित करता ते सारे देखील तुमच्या सारख्याच लहरींचे असतात. म्हणून तुमच्या भावना बदलून या लहरी तुम्ही कधी बदलू शकता आणि त्यानंतर तुम्हाला भोवतालची परिस्थिती देखील बदलून जाईल. म्हणून तुमच्या आयुष्यात घडलेली एखादी नकारात्मक गोष्ट तुम्ही नक्कीच बदलू शकता. या बदलाला कधीही उशीर झालेला नसतो, कारण तुमच्या भावनांचा प्रवाह तुम्ही कधीही बदलू शकता. अनेक जण वाट बघत राहतात, त्यांच्यासोबत जे घडते त्याला एक प्रतिसाद देत राहतात आणि त्यांच्या भावना त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींसाठी जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून पैसे, आरोग्य, नाती किंवा काही बदलण्यासाठी तुमच्या भावना तुमच्या बदलाव्या लागतात आणि दोष देणे, टीका करणे, चुका काढत राहणे, तक्रार करत राहणे हे सगळे नकारात्मकतेचे प्रकार आहेत. या साऱ्यांमुळे तुम्हाला त्रास होतच राहतो. वाईट, भयानक,
त्रासदायक हे सारे शब्द तुमच्या शब्दकोशातून पूर्णपणे नष्ट करून टाका. छान, मस्त, सुंदर, उत्तम हे शब्द वापरा. तुम्ही निदान 51% जरी चांगले विचार केलेत ना, चांगल्या भावना व्यक्त केल्यात ना, तरी तुम्ही एका उच्च बिंदूपर्यंत नक्कीच पोहोचाल. आणि प्रत्येक दिवस एक नवी संधी देतो, त्या संधीचा फायदा उचलायला तुम्ही नक्कीच पाहिजे. संधीचा फायदा उचलला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल आणि तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील. म्हणून शक्ती आणि सृजन हे लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण निरंतर निर्मितीचा असतो आणि विश्व हे अमर्याद असते. फक्त एक विनंती करा आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते सारे काही आयुष्यातून मिळून जाईल. पैसा, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नाती या साऱ्या बाबतीत प्रेमाच्या आवेगाला कसे काबूत ठेवायचे हे आपण येणाऱ्या पाठात शिकणार आहोत आणि ते तुम्हाला मी सांगणारच आहे. एखादी इच्छा मनी बाळगण्यासाठी निर्मिती प्रक्रिया कशी असावी यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवणे असेल तर किंवा तुम्हाला जे नको आहे त्यात बदल करणे असेल, प्रक्रिया नेहमी सारखीच असते आणि प्रक्रिया तुम्ही समजून घेतली पाहिजे. कल्पना करा, जाणीव होऊ द्या आणि मिळवा. कल्पना तुमच्या इच्छेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व या इच्छेची कल्पना करण्यासाठी मनाचा वापर करा. तुम्ही तुमच्या इच्छेसोबत आहात अशी कल्पना करा आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही करत आहात अशी कल्पना करा. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. जाणीव आता कल्पना करत असताना तुम्ही ज्याची कल्पना करत आहात त्यांच्याबद्दल तुमच्या मनात प्रेमही निर्माण झालेच पाहिजे. तुमची इच्छा तुमच्या कल्पनेत असली पाहिजे आणि ती तुम्हाला जाणवत राहिली पाहिजे. या आवडीच्या गोष्टी तुम्ही करत आहात हे तुम्ही कल्पिले पाहिजे आणि ते तुम्हाला सतत जाणवत राहिले पाहिजे. तुमची इच्छा पूर्ण झाल्याचे तुम्हाला सतत जाणवले पाहिजे आणि तुमची कल्पनाशक्तीच तुम्हाला तुमच्या इच्छेशी जोडू शकते. तुमची इच्छा आणि प्रेमाची भावना यातूनच चुंबकत्व निर्माण होते. एक चुंबकीय शक्ती जी तुम्हाला तुमच्या इच्छेला तुमच्यापर्यंत खेचून आणते. याने निर्मिती प्रक्रियेतील अर्धा भाग पूर्ण होतो. आता मिळवा. तुमची इच्छा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रेमाचा आवेग दृश्य आणि अदृश्य स्वरूपात काम करत असतो. हा आवेग तुमच्यासाठी परिस्थिती, घटना आणि लोक यांचा वापर करेल. तुम्हाला तुमच्या इच्छेचा ध्यास तुम्हाला तुमच्या मनापासून असला पाहिजे. इच्छा म्हणजेच प्रेम. जोपर्यंत अत्यंत तीव्र इच्छा तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पुरेशी शक्ती येत नाही. तुम्हाला जे हवे आहे त्याची तुम्ही खरोखर इच्छा मनात धरली पाहिजे. जशी इच्छा एखाद्या खेळाडूला खेळण्याची खूप इच्छा असते, नर्तकाला नृत्याची खूप इच्छा असते, चित्रकाराला चित्र काढण्याची खूप इच्छा असते, तसेच तुमच्या मनापासून तुम्ही ही इच्छा मनात धरली पाहिजे. कारण इच्छा म्हणजेच प्रेमाची भावना आणि प्रेम मिळवायचे असेल तर तुम्ही प्रेम दिलेच पाहिजे. तुम्हाला आयुष्यात जे म्हणायचे आहे, जे काही करायचे आहे, ते काही हवे आहे, सगळ्यांची निर्मिती प्रक्रिया सारखीच असते. प्रेम मिळवण्यासाठी प्रेम द्या आणि कल्पना करा, जाणीव करू द्या आणि मिळवा. निर्मितीची प्रक्रिया वापरताना अशी कल्पना करा की तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे आहेच आणि या भावनेपासून कधी प्रवृत्त होऊ नका. का? कारण आकर्षणाचा नियम तुम्ही जे देता ते जसेच्या तसे तुम्हाला परत येतो. ज्यामुळेच तुम्हाला हवी असलेली गोष्ट आता तुमच्याकडे आहे असे तुम्ही कल्पिले पाहिजे. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला जसे शरीर हवे आहे तसे कल्पून त्यावर प्रेम केले पाहिजे. तुमचे वजन वाढत आहे असे कल्पिता कामा नये. तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुम्ही तुमचा प्रवास करत आहात असाच काही तुम्ही कल्पिले पाहिजे. आपल्याकडे पैसेच नाहीत असे तुमच्या मनात अजिबात येता कामा नये. खेळ, अभिनय, गायन, संगीत, छंद किंवा नोकरी यात जर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर सतत प्रेम देत राहा. तशीच कल्पना करत राहा. तुम्हाला चांगले वैवाहिक आयुष्य हवे असेल आणि चांगले नाते निर्माण व्हायला हवे असेल तर तुम्हाला तशीच कल्पना करावी लागेल आणि प्रेम देत राहावे लागेल. जी गोष्ट अजून पाहिलेली नाही त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा आहे आणि या श्रद्धेचा पुरस्कार करणे म्हणजे ज्यावर तुमचा विश्वास आहे ते बघणे. निर्मिती प्रक्रियासोबत काम करणे जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा काहीतरी वेगळे आकर्षून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू लागता आणि जेव्हा काहीतरी वेगळे तुम्ही जाणीवपूर्वक आकर्षित करून घेता तेव्हा तुम्हाला ते मिळतेच. आणि लिलीच्या पांढऱ्या फुलाला आकर्षित करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. ते फूल आपल्या हातात आहे अशी तिने कल्पना केली. फुलाचा सुगंध घेतला आणि आपल्याकडे ते फूल आहे अशा रीतीने कल्पना केली. 2 आठवड्यांनी तिला तिच्या मैत्रिणीकडे रात्रीच्या जेवणाला गेली होती. तिथे टेबलाच्या मधोमध याच पांढऱ्या लिलीचा गुच्छ ठेवला होता. तिने कल्पलेल्या फुलांसारखी तंतोतंत ती फुले होती, पण तिने आपल्या मैत्रिणीला काहीही सांगितले नाही. ती जेवणानंतर दरवाजाकडे जायला निघाली. इतक्यात मैत्रिणीच्या मुलीने ते पांढरे फूल त्या गुच्छातून काढले व या महिलेला दिले. कल्पना ही निर्मितीची पहिली पायरी आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची इच्छा आहे त्या गोष्टी तुम्ही कल्पना करता. ते जे कल्पना करता ते कल्पिता तेच तुम्ही करता आणि अंतिमता
ते जे तुमच्या इच्छिता त्याची निर्मिती तुमच्या हातून होते. म्हणून द्या आणि मिळवा. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते असे आकर्षणाचा नियम सांगतो. हे कायम लक्षात ठेवा. आकर्षणाचा नियम जर आरसा, प्रतिध्वनी, बुमरंग किंवा कॉफी मशीन आहे असं जर तुम्ही समजलात तर तुम्हाला कशा प्रकारे कल्पना करायची व तुमच्या भावना कशा असल्या पाहिजेत याबद्दलचे चित्र तुमच्या समोर स्पष्ट होईल. आकर्षणाचा नियम एखाद्या आरशासारखा आहे, कारण आरशासमोर जे काही आहे तेच जसे तसे आरसा दाखवतो. आकर्षणाचा नियम एखाद्या प्रतिध्वनीसारखा आहे, कारण तुम्ही जे म्हणता ते प्रतिध्वनी जसे तसे तुम्हाला ऐकवतो. आकर्षणाचा नियम एखाद्या बुमरंग सारखा आहे, कारण ते ऐकल्यानंतर आणि फेकल्यानंतर परत तुमच्याकडे येते. आणि आकर्षणाचा नियम एखाद्या कॉफी मशीन सारखा असतो, कारण या मशीनमध्ये तुम्ही जे काही ठेवता ते जसे तसे छापून येते. म्हणून काही वर्षापूर्वी भरपूर काही गोष्टी माझ्यासोबत अशाच घडल्या होत्या आणि ते माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. आणि तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असं नक्कीच तुमच्यासोबत होईल. आणि जे काही तुमच्यासोबत होत आहे ते तुम्ही नक्कीच अनुभवलं पाहिजे. आणि जसं तुम्ही कल्पना कराल, जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही बनत जाल. याच्यावर तुम्ही जेवढा जास्त विश्वास ठेवाल आणि जेवढी जास्त तुम्ही ऊर्जा ठेवाल तेवढेच जास्त तुम्हाला यातून अनुभव येत जातील. आणि ते अनुभव एकदा येत गेले की तुम्हाला जीवनाचा अर्थ पुरेपूर कळत जाईल. आता आपल्या शत्रूंची संख्या वाढली म्हणजेच आपल्या नावाचा दरारा अजून काही लोकांना वाढली असं समजायचं आणि समाधानी राहायचं. जोपर्यंत तुम्ही वैचारिक कंपनी जुळत नाहीत तोपर्यंत समोरच्या व्यक्तीने बरोबर मनमोकळेपणाने बोलण्याची तुमची इच्छा अजिबात होणार नाही. आणि ज्याला जीवनाचा खरा आनंद मिळालेला असतो तोच व्यक्ती दुसऱ्यांची बदनामी करून विकृत आनंद मिळवत असतो. म्हणून तोंडाला कुलूप लावता येईल हो, पण आत घुसमटलेले विचार मेंदू विस्फोटून टाकतात. त्याचं काय, मग ते विचार आपल्या बाहेर येतच असतात. आणि ज्या व्यक्तीला आपलं ज्ञान आणि तोंडातून बाहेर पडणारे शब्द यांची बरोबर सांगड घालता येते त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व चार चौघाट उठून दिसत असतं हे मात्र निश्चित. आणि खिशात मजबूत पैसा असला की गरमीची भाषा असते आणि पैसा नसला की नरमीची भाषा असते. असे लोक जीवन जगत असतात. तसं जीवन आपल्याला अजिबात जगायचं नाही आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची भक्ती करून निस्वार्थ मनाने त्यांची सेवा करायची. नक्कीच फळ मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.